नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा हा प्रश्न फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करून कसा सोडवायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. लक्षात घ्या प्रश्न काय आहे? चौरसाची बाजू 30% वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग लक्षात घ्या 30% बाजू वाढते याचा 30%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे काय तर लक्षात घ्या 30%. आता हे कसे लिहितो आपण? 30% म्हटलं की 30 भागिले छेदामध्ये 100 येतात हे टक्केवारीच्या साइन बद्दल. आता इथे अंशातलं एक आणि छेदातलं एक शून्य कट होते. मग शिल्लक काय राहील 3/10. याचा अर्थ काय तर 30%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू ही 3/10. फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजेच काय तर अपूर्णांकातली किंमत. आता याचा अर्थ नेमका काय होतो? जर सुरुवातीला 10 ही बाजू असेल त्या चौरसाची तर त्याच्यामध्ये जर बाजूमध्ये 30%ची वाढ झाली म्हणजे ही अंशातली किंमत त्याच्यामध्ये ऍड होत असते. म्हणजे 10 वरून बाजू 3 ने वाढली तर 13 होईल. मग सुरुवातीला बाजू समजा ही 10 होती चौरसाची. आता त्याच्यामध्ये 30%ची वाढ झाली म्हणजे कितीची वाढ झाली? 10 मध्ये 3ची. तर आता बाजू किती असणार आहे? 13. मग पुढे काय सांगितलं की बाजू 30%ने वाढल्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बाजूचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. मग इथे बाजू पहिलेची बाजू ही आताची बाजू आहे. मग या दोन्ही बाजूंचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला पहिल्याचं क्षेत्रफळ आणि आताचं क्षेत्रफळ हे मिळणार आहे. मग 10चा वर्ग बाजू 10चा वर्ग जर केला तर आपल्याला पहिले क्षेत्रफळ किती होतं? हे 100 आहे आणि आताची बाजू किती? 13. मग 13चा वर्ग जर केला तर आपल्याला आताचं चौरसाचं क्षेत्रफळ किती मिळणार आहे? 169. मग पहिले क्षेत्रफळ 100 होतं. बाजूमध्ये 30%ची वाढ केल्यामुळे क्षेत्रफळ कितीने वाढलं? तर 169 झालं म्हणजे वाढ किती झाली? 69ची. मग आता आपल्याला विचारलं की टक्केवारी किती टक्क्याने क्षेत्रफळ वाढणार आहे? मग आता टक्केवारी कशावर काढतो आपण? तर 100 वरतीच काढत असतो. मग आपण म्हणू शकतो जर चौरसाची बाजू 30%ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 69% वाढणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असेल विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न फ्रॅक्शन व्हॅल्यूचा वापर करून सोडवता येतो. हे जर स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर याच टाईपचा हा प्रश्न तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.